समृद्ध ब्लॉगमध्ये स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाप्पा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पांचे नाव घेतले की डोळ्यासमोर मोदक हा येतोच, कारण मोदक हा बाप्पाला अतिशय प्रिय आहे. गणेश चतुर्थीचा सण व गणपती बाप्पांची पूजा ही मोदकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपण बाप्पांचे स्वागत मोठ्या आनंदात करतो, त्यासोबतच बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे मानले जाते की ह्यामुळे गणेशजी खूप खुश होतात. गणपती बाप्पाला कोणता प्रसाद आवडतो असं जर एखाद्या लहान मुलाला जरी आपण विचारलं ना, तरी तो सांगेल मोदक. बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात सर्वांच्याच घरी मोदकाचा नैवेद्य हा असतोच असतो. गणेश चतुर्थीला देखील बाप्पांसाठी स्पेशल घरात मोदक बनवले जातात. काही जण उकडीचे तर काही जण तळणीचे मोदक बनवतात. मात्र हे मोदक गणपती बाप्पाला प्रिय का आहेत हा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? आज आपण पाहूयात. गणपती बाप्पाची पूजा मोदकाचा नैवेद्य दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही. बाप्पाला मोदक इतके का आवडतात हे सुद्धा आपण आज जाणून घेऊयात. गणेश पुराणानुसार देवाने अमृत वापरून एक मोदक बनवला. तो मोदक पार्वती मातेला भेट दिला. तो खास मोदक पाहून गणेश आणि कार्तिकीय यांनी देवीकडे तो मागितला. तेव्हा पार्वती देवीने मोदकांविषयी असे सांगितले की याचा फक्त वास घेतल्याने अमरत्व मिळते, तसेच ज्याला ह्याची चव मिळेल त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान होईल आणि तो कलांमध्येही हुशार होईल. पार्वती मातेने मोदकाचे महत्त्व सांगितले, त्यामुळे गणेश आणि कार्तिकीय या दोघांनाही तो मोदक खाण्याची इच्छा झाली. तेव्हा पार्वती मातेने त्यांना सांगितले की जो धर्माचे पालन करून श्रेष्ठ होईल आणि सर्व तीर्थांना भेट देऊन लवकर परत येईल त्याला मी हा मोदक नक्की देईन. हे ऐकून कार्तिकीय आपल्या मोरावर बसून तीर्थांना निघाले, पण गणेशजींचे वाहन उंदीर असल्याने ते सर्व तीर्थांना जाऊ शकले नाही. मग त्यांनी एक युक्ती केली. ते आपल्या आईवडिलांभोवती फिरले आणि त्यांची प्रार्थना केली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गणेश आपल्या आईवडिलांसमोर उभे राहिले. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या की सर्व तीर्थांमध्ये स्नान करणे, देवदेवतांना नमस्कार करणे, व्रत करणे, यज्ञ करणे, योग करणे, मंत्र जपणे आणि इंद्रियांवर ताबा ठेवणे हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या 16व्या भागा इतकेही नाही. त्यामुळे मी हा दिव्य मोदक तुला देते. सर्व शुभ कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये सर्वात आधी तुझी पूजा होईल. मोदक मिळाल्यावर गणेशाला खूप आनंद झाला. तेव्हापासूनच बाप्पाला मोदक प्रिय झाला. त्यामुळेच बाप्पांच्या पूजेमध्ये मोदकांच्या नैवेद्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माझ्या वाचनामध्ये अजून एक मोदक, गणेशजींना जे मोदक आवडतात ती एक कथा आहे बघा. एकदा परशुरामजींनी गणेशावर वार केला, ज्यामुळे त्यांचा एक दात तुटला. त्यामुळे त्यांना काही खाता येईना. मग त्यांच्यासाठी माऊ लुसलुशीत असे मोदक बनवले. ते खाऊन गणपती खूप खुश झाले. बाप्पांचा एक दात तुटला होता ना, म्हणून त्यांना एकदंत असंही म्हणतात. मोदकाचा अर्थ तुम्ही कधी जाणून घेतलाय का? मोद म्हणजे आनंद, आनंद देणारा तो मोदक. गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. गणपती बाप्पांना मोदक आवडण्याचे कारण तर आपण पाहिलेलंच आहे. मोदकाचा अर्थसुद्धा पाहिलेला आहे. बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य का दाखवतात हो? ही संख्या कुणी निश्चित केली? शास्त्रांमध्ये ह्याचे काही पुरावे आहेत का? त्याच्या मागची एक कथा सुद्धा आहे. पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती, पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते. म्हणजे लोकांना त्रास द्यायचा, त्यांना उगाचच मारायचं. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला, कंसाचा हनन करण्यासाठी कृष्णांनी जन्म घेतला, तसंच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक ह्यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक ह्या नावाने जन्म घेतला. देवांतक आणि नरांतक ह्या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्धच होणार ना.
ह्यासाठी विनायक बाप्पांनी 20 सैनिक घेतले. तर आता हे 20च का? कारण पूर्वीच्या काळी 10 हाताची बोटं आणि 10 पायाची बोटं असे मिळून 20 होतात बघा. तेव्हाच्या काळी 20 या आकड्यांमध्येच मोजणी व्हायची, म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले. त्या 20 गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजेच 21. म्हणून प्रत्येक गणांना म्हणजे सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात. बाप्पा सगळे ते 21 मोदक खात नाहीत. बाप्पा हा एकच मोदक खातो, पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते 21 मोदक, 21 लाडू, 21 करंजा असं आपण 21 आकड्यांमध्येच गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असतो. तर मंडळी, तुम्हाला आता परत 21 मोदकांचाच नैवेद्य बाप्पांना का दाखवायचा आणि त्यासोबतच बाप्पांना मोदकच का नैवेद्य दाखवायचा हा प्रश्न कधीच पडणार नाही. गणेशोत्सवानिमित्त ही थोडी वेगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणूनच आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा गणेश भक्तांच्यासोबत, त्यासोबत तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, आणि हो, कमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच फॉलो करा. भेटू आपण नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.